या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 अतिपवित्र थोर सेनाधीश परमेश्वर पित्या, आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या, अब्राहमाच्या, इसाकाच्या, दाविदाच्या, इस्रायलाच्या देवा, मान महिमा सन्मान स्तुती आणि गौरव तुला आता आणि सदा सर्व काळ असो. हे बापा, आजची उपासना ही भक्ती आम्हा सर्वांसाठी सफल कर. आत्म्याने आणि सामर्थ्याने ती भरलेली असावी असं दैनकोपणे घडून आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो, प्रार्थना करतो. प्रभू बापा, तू आमचा पुढारी हो. आपलं पुढारपण आम्हाला दे, आम्हाला आशीर्वादित कर. ही उपासना सफल कर बापा, येशूच्या नावात आमेन. या प्रियानो आपण देवबापाची स्तुती करूयात आणि यावेळी प्रभूच्या गौरवासाठी आपण स्तोत्र 117 म्हणणार आहोत. स्तोत्र 117. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 बापा, उद्धारक देवा, तारणाऱ्या ख्रिस्ता, मान महिमा सन्मान स्तुती आणि गौरव तुला आता आणि सदा सर्व काळ असो. तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे बापा आम्हाला प्रकाशित आणि आशीर्वादित कर. तू आपली कृपावृष्टी कर. तुझी दया आम्हावर विपुलतेने होऊ दे. हे प्रभू, आपल्या दासाच्या उठी आपला शब्द उभा कर. मी नव्हे तर तू आपल्या लेकरांशी बोल. तुझ्या सुज्ञानाचा, सुसंकल्पाचा, विद्वत्तेचा, समंजसपणाचा आत्मा आम्हाला दे. प्रभू, ही उपासना आशीर्वादित कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रियानो, आज आपण पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन पाहणार आहोत. पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. जो कोणी त्याच्या संबंधाने आशा बाळगतो, तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो. होय प्रियानो, आजचा संदेश हा प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वराकडे आशेने पाहत आहे त्याच्यासाठी आहे. देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे प्रियानो, आपण आपली नजर आता परमेश्वराकडे लावली असेल आणि देवाकडनं खूप अपेक्षा आपण करत असाल की परमेश्वराने तुमची बंधन तोडावीत, पाश नष्ट करावेत, समस्या अडचणी दूर कराव्यात, तुम्हाला उद्धाराचा हात द्यावा, आजच्या परिस्थितीतनं उद्धारावं, येणाऱ्या न्यायाच्या दिवसात त्याने तुम्हाला उद्धारावं, अशा अनेक अपेक्षा तुमच्या अंतःकरणामध्ये असतील. आशा करत आहात तर पहिले योहान 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनाकडे गांभीर्याने पहा. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण पहिले योहान 3:3 मध्ये परमेश्वराची माणसाकडनं, त्याच्याकडनं अपेक्षा करणाऱ्यांकडनं असलेली अपेक्षा या वचनात व्यक्त झालेली आहे. आणि आम्ही काय पाहतो तर इथे म्हटलं की जसा देव शुद्ध आहे, परमेश्वर शुद्ध आहे, तसं त्याच्याकडे आशेने पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला शुद्ध करायला हवं. होय प्रियानो, शास्त्र म्हणतं की नीतिमानांच्या प्रार्थना मध्ये बळ आहे, सामर्थ्य आहे. याचाच अर्थ की परमेश्वर नीतिमानांच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या सुद्धा परमेश्वराने प्रार्थना ऐकाव्यात, विनवण्या ऐकाव्यात. तुम्ही देवाकडे आशेने पाहता, आपलं मागणं त्याच्या पुढे जेव्हा घेऊन जाता तेव्हा परमेश्वराने ते ऐकावं आणि तुम्हाला आशीर्वादित करावं. यासाठी आपल्याला देवाच्या वचनांकडे वळलं पाहिजे. तिथे आपण योहानात शुभवर्तमान जर कधी आपण गेलो तर तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्याच्याजवळ माझी वचने आहे आणि जो कोणी माझ्या वचनांचं पालन करतो त्याला हवं असेल ते त्याने मागावं. म्हणजे काय तर वचनांचं पालन करणाऱ्यांच्या विनवण्या परमेश्वर ऐकतो. प्रियानो, नुसतीच आशा करून काही होणार नाही. आपल्याला स्वतःमध्ये काही बदलही घडवावे लागणार आहेत. नुसत्याच उपवास आणि प्रार्थनांनी काही होणार नाही. तर देवाची जी अपेक्षा आमच्याकडनं आहे ती अपेक्षा पूर्ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आपण देवाच्या अपेक्षेप्रमाणे जर वागलो तर परमेश्वर सुद्धा त्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या माझ्या जीवनामध्ये
केल्या वाचून राहणार नाही, त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हाला प्रचिती आल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणूनच देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला स्वतःला शुद्ध करणं फार महत्वाचं आहे. आणि यासाठी आपण काय करावं, तर पवित्र शास्त्र काय म्हणतं, बायबल म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला शुद्ध करणार आहे. योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलं बघा. योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 3रं वचन, योहान 15:3, जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन आपल्याला सांगितलं ते वचन आपल्याला शुद्ध करत राहा. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनांकडे महत्व द्यावं, देवाच्या वचनांकडे वळावं. पवित्र शास्त्र म्हणतं की जो मनुष्य देवाच्या नीतीप्रमाणे चालत नाही तो पापी आहे. काय म्हटलंय पहा, सर्व प्रकारची अनीती पापच आहे. 1 योहान 5वा अध्याय आणि 17 वचन काय म्हटलंय, सर्व प्रकारची अनीती पापच आहे. कारण प्रत्येक गोष्टीला देवाने नियम लावून दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. आपण आपल्या घरात कसं वागावं वर्तावं याचे नियम आहेत. आपण समाजात कसं वागावं वर्तावं याचे नियम आहेत. आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कसं असायला पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत. आणि या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्राणो, जो मनुष्य देवाच्या वचनाप्रमाणे कृती करतो, जो मनुष्य स्वतःला देवाच्या वचनाप्रमाणे बनवतो, जो मनुष्य देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तोच नीतिमान आहे. संत पावलाच्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटलंय, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात. काय म्हटलंय, नियमशास्त्राप्रमाणे चालणारे नीतिमान ठरविण्यात येतात. म्हणजे जी माणसं नियमशास्त्राप्रमाणे चालतील ते नीतिमान ठरतील. मग आज आपल्याला नियमशास्त्रामध्ये आपण कशा पद्धतीने वागावं आणि देवाचे निर्णय आपल्याला तिथे पाहायला मिळतात. काय राईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचं ज्ञान आम्हाला या नियमशास्त्रातनं प्राप्त होतं. आपण काय केलं पाहिजे याच्याविषयी आम्हाला नियमशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. देवाचे निर्णय आपल्याला नियमशास्त्रामध्ये पाहायला मिळतात. परमेश्वराने कोणत्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे या गोष्टी आपल्याला नियमशास्त्राच्या माध्यमातून कळतात. आणि म्हणूनच प्रियानो, आपण देवाच्या वचनांकडे, परमेश्वराने दिलेल्या आज्ञांकडे आपण पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट जर आपण शस्त्र पद्धतीने केली तरच ती शुद्ध असणार आहे हे ध्यानात घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीची शुद्धता फार महत्वाची आहे आणि हीच शुद्धता परमेश्वराने अपेक्षित केलेली आहे. कारण आम्ही असं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केलं, त्याने रद्द केलेलं नाही, त्याने नियमशास्त्र पूर्ण केलं. तो नियमशास्त्राप्रमाणे स्तंभी गेला. आज आपणही जर त्या नियमांप्रमाणे वागलो, वर्तिलो तर आपण नीतिमान ठरणार आहोत. किंबहुना प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वचनांप्रमाणे चालणं अत्यंत गरजेचं आहे, ही अपेक्षा आहे प्रियानो. आणि म्हणून तुम्ही वचनरूपी जलस्नान दररोज घेणं फार गरजेचं आहे. दररोज देवाचं वचन ऐकणं फार गरजेचं आहे. दररोज देवाच्या वचनांचं मनन करणं फार गरजेचं आहे. कारण वचनच तुम्हाला काय करणार आहे, शुद्ध आणि पवित्र करणार आहे. वचनाशिवाय आपण शुद्ध होणार नाहीत. आणि परमेश्वराकडे अपेक्षेने पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं देवाची हीच अपेक्षा आहे की तुम्ही जसा देव शुद्ध आहे तसे आपण शुद्ध व्हा. तुम्हाला देवाचं वचन शुद्ध करणार आहे. म्हणून वचनांचं अभ्यास करणं, वचनांवरती मनन चिंतन करणं, वचनांचं पालन कसं होईल याच्याकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं प्रयाण. त्याच्यासाठी आपल्याला विनवण्या करायला लागतील, प्रार्थना करायला लागतील. आम्हाला बघावं लागेल पवित्र शास्त्रामधनं की काय राईट आहे, काय रॉंग आहे. होय प्रियानो, धर्मशास्त्र काय आहे तर धार्मिकता हीच आहे की आपण परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालावं, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालावं, परमेश्वराच्या निर्णयाप्रमाणे चालावं, आपण सत्याने चालावं. प्रियानो, जेव्हा मी देवाचं वचन स्वीकारतो तेव्हा मी सत्य स्वीकारत आहे. देवाचं वचन सत्य आहे.
देवाचा शब्द न्यायपूर्ण आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने वचनाप्रमाणे कृती केली पाहिजे. प्रियानो, जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे देवाकडे मागाल, जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे कृती कराल, तेव्हा तुमच्या याचना, तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनवण्या मान्य होणार आहेत. आज अनेक जण प्रार्थना करत असतील, विनवण्या करत असतील. आज जी भयंकर परिस्थिती निर्माण झाली, यातनं सुटकेसाठी अनेक जण गुडघे टेकून प्रार्थना करत असतील. पण तुम्ही आपल्या अंतःकरणाला शुद्ध केलेलं आहे का? आपल्या मनाला शुद्ध केलेलं आहे का? शास्त्र जर आपण नीट पाहिलं तर प्रियानो, आपल्या भावाविषयी जर आपल्या मनामध्ये काय असेल तर तुझं दान तू तिथेच वेदीच्या इथे सोड आणि पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन आपलं अर्पण पुढे अर्पण कर. हे शास्त्र आपल्याला शिकवतं. म्हणजे तुमचं मन जर शुद्ध नसेल, तुमचं अंतःकरण जर शुद्ध नसेल, तर तुम्ही केलेलं अर्पण, तुमचं दानार्पण सुद्धा मान्य होत नाही. मग तुम्ही आशेने देवाकडे पाहता, पण स्वतःला देवाच्या वचनाप्रमाणे जर शुद्ध करत नसाल तर तुमची आशा, तुमच्या आशेची निराशा व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या आशेची निराशा व्हायला वेळ लागणार नाही. होय. आणि मग तुम्ही म्हणाल की परमेश्वर आमच्यासाठी काहीच करत नाही. प्रियानो, परमेश्वराला शुद्धता अपेक्षित आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणत आहे, म्हणून आम्हाला पहिले योहान याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये सांगण्यात येत आहे की आपण देवाची आशा करत आहात. परमेश्वराच्या अपेक्षेप्रमाणे फलप्राप्ती तुम्हाला जर हवी आहे, परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे जर तुम्हाला फलप्राप्ती आहे, देवाकडनं आपल्याला जर काही हवं असेल, तर जसा देव शुद्ध आहे तसं आपण स्वतःला शुद्ध करणं गरजेचं आहे. प्रियानो, देवाला संतोष विल्याशिवाय देवबापापासून कुठल्याही गोष्टींची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. देवाला ज्या गोष्टीत संतोष आहे त्याच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. काय आहे ते? तर शास्त्र म्हणतं, नीतीने वागणे, आवडीन दया करणे, मनापासून सत्य बोलणे, हे परमेश्वराला अपेक्षित आहे. नीतीने वागणे, ज्या गोष्टी ज्याला द्यायच्या त्या गोष्टी आपण त्यांना दिल्या पाहिजेत. अनेक वेळेला आपण काय पाहतो, आपण चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो, पण आपल्या घरामध्ये आपल्या घरच्या माणसांना त्यांचा हक्क जर आपण देत नसलो तर माझ्या प्रार्थना, माझ्या विनवण्या आणि माझ्या अपेक्षा देवाला मान्य होतील का? मान्य होतील का? नाही होणार. कारण आपण ज्याचा हक्क जर आपण त्याला देत नसलो तर परमेश्वराची आशा, परमेश्वराकडनं आशा करणं आपलं व्यर्थ आहे प्रियानो. कारण देव न्यायी आहे. देवाकडे न्याय आहे, देवाकडे सरळता आहे. देव सरळ चालतो, देव न्यायाने वागतो. म्हणून तुमच्याही अंतःकरणामध्ये ती शुद्धता असायला पाहिजे. गॉड इज जस्ट अँड यू नीड टू बी जस्ट. देव न्यायी आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा देवाच्या नियमाप्रमाणे दुरुस्त असणं ही अपेक्षा आहे. काही वर्षापूर्वी, साधारणतः 1 वर्ष झालं असेल बहुतेक, एका भावाने मला फोन केला आणि तो व्यभिचाराच्या पापात अडकलेला होता. आणि ज्या व्यक्तीबरोबर तो वाईट वागत होता त्याचं वागणं योग्य आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न करत होता. तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता आणि माझा विश्वास आहे देवावर असंही तो मला म्हणत होता. कारण शास्त्र स्पष्ट आहे ना की ज्याचा विश्वास देवावर आहे तो पाप करणार नाही. त्याने स्वतःला पापापासून दूर ठेवलं पाहिजे. त्याने स्वतःला अपराधापासून दूर ठेवलं पाहिजे. मी दररोज चर्चला जातो, मी दररोज प्रार्थना करतो, बायबल वाचल्याशिवाय मी झोपत नाही. आणि दुसरीकडे तुमच्या जीवनामध्ये जर अनिती असेल तर त्या अनितीचा परिणाम हा आहे की देवाकडनं जी आशा तुम्ही करत आहात ती आशापूर्ती होणे नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये अपराध आहे. देवाची इच्छा आहे की आपण शुद्ध असावं, आपण स्वतःला पाप विरक्त करावं, पापापासून स्वतःला आपण दूर करावं,
अपराधांपासून आपण स्वतःला दूर करावं ही देवाची इच्छा आहे, ही देवाची अपेक्षा आहे. आणि जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होते तेव्हा त्याच्याकडे जो आशेने पाहत आहे त्याला फलप्राप्ती होते. आणि तो भाऊ मला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या जीवनात अपराध आहे, त्याच्या जीवनात पाप आहे, त्याच्या जीवनात व्यभिचार आहे. आणि तो मला विचारत होता, पास्टर आता दोघांना पण मला ठेवता येईल का? कसं ठेवता येईल? नाही ठेवता येणार. ज्याचा हक्क आहे तुझ्यावरती त्या व्यक्तीशी तू एकनिष्ठ राहायला पाहिजेस. होय प्रियानो, आज अनेक जण आहेत की जे मोठाल्या, काही जण मोठ्या पापात आहेत, काही जण छोट्या पापात आहेत. ते आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत नाहीत, आपल्या घरच्यांची तरतूद पूर्ण करत नाहीत, पण देवाकडनं अपेक्षा करतात की परमेश्वरा तू मला दे. कशासाठी देईल देव? कित्येक जण मी पाहतो विश्वासणारे स्वतःला म्हणवतात, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये ते अत्यंत स्वार्थी आहेत. त्यांना मुलांचा हक्क कळत नाही, त्यांना पत्नीचा हक्क कळत नाही, त्यांना आई वडिलांचा हक्क कळत नाही. स्वकेंद्रित जीवन जगत असतात ते. पण तासंच्या तास प्रार्थना, तासंच्या तास विनवण्या, देवाकडनं अपेक्षा, परमेश्वराला नाही का सांगायचं, देवाप्पा तू हे वचन दिलेलं आहेस आणि या वचनाप्रमाणे मी तुझ्याकडे मागत आहे. पण ज्याने वचन तुम्हाला दिलं त्याने पुढे हेही सांगितलंय की जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. ज्याने तुम्हाला वचन देऊ केलेलं आहे त्याने हेही सांगितलेलं आहे की जसा देव शुद्ध आहे तसे तुम्हीही शुद्ध व्हा. परमेश्वर कोणावर अन्याय करतो का? नाही करत. मग तुम्ही सुद्धा कोणावर अन्याय करून कसा चालेल? परमेश्वर कोणाचा हक्क मारतो का? नाही मारत. मग तुम्ही आपल्या प्रियजनांचा हक्क मान्य करीत नसाल तर प्रियानो तुमच्या आशा व्यर्थ ठरणार आहे, तुमच्या आशेची निराशा होणार आहे. प्रियानो आज अनेक लोक या पद्धतीने आपलं जीवन जगत आहेत. प्रियानो परमेश्वराला मनाची सरलता आवडते. तुमचं मन सरळ असायला पाहिजे, तुमचं मन शुद्ध असायला पाहिजे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. होय प्रियानो, आज जर मी माझं मन शुद्ध ठेवत नाही तर मला देवाचा अनुभव येणार नाहीये. प्रियानो, मी कसं पाहीन देवाला, मी कसं अनुभवीन देवाला जर माझ्यामध्ये ती अशुद्धता आहे? आणि म्हणून आपण प्रत्येकाने या वचनाकडे लक्ष द्या. नुसती देवाकडे आशा केली, देवाकडे अपेक्षा केली, परमेश्वर मला हे देतो, परमेश्वर मला ते देईल, परमेश्वर मला हे पाहिजे, परमेश्वराला ते पाहिजे. आपण आपल्या अपेक्षेची मोठी यादी परमेश्वरासमोर ठेवत आहोत आणि बघतो देवा तू मला देशील. देईल ना? नक्कीच देईल. पण त्या आधी देवाची काय अपेक्षा आहे ते ध्यानात घ्या. ज्याच्याजवळ वचन आहे आणि जो वचनाप्रमाणे चालतो त्याच्या विनवण्या परमेश्वर ऐकतो. ज्याच्या जवळ वचन आहे आणि जो वचन पाळतो त्याचं म्हणणं परमेश्वर ऐकतो. याचाच अर्थ की तुम्ही जर स्वतःला देवाच्या वचनाप्रमाणे बनवलं नाही तर परमेश्वर तुमची विनवणी, तुमची प्रार्थना ऐकणार नाहीये, तुमची अपेक्षा पूर्ण होणार नाहीये. आणि म्हणून प्रियानो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, प्रार्थना करतो. नुसतीच आशा करणं पण स्वतःमध्ये बदल न घडवणं ही मूर्खता आहे, हे मी अगदी तुम्हाला निक्षून सांगू इच्छितो. बदल घडवा स्वतःमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला मिळावीत, तुम्हाला जर वाटत असेल देवाकडे जी अपेक्षा तुम्ही करत आहात त्या अपेक्षेची पूर्तता व्हावी, ह्या जर गोष्टी तुम्ही अपेक्षित करत असाल, या गोष्टींची अपेक्षा तुम्ही जर करत असाल तर प्रियानो तयारी करा स्वतःला शुद्ध करण्याची. देवाचं वचन आम्हाला शुद्धीकरणाचं साधन आहे. देवाचं वचन तुमचं मन शुद्ध करणार आहे आणि जेव्हा तुमचं मन शुद्ध होईल तेव्हा तुमच्या क्रिया शुद्ध होतील. जो मनुष्य आपले कान देवाच्या वचनासाठी बंद करतो त्याची प्रार्थना परमेश्वराला वीट आणणारी आहे असं शास्त्र म्हणतं. आणि म्हणून प्रियानो आपण प्रत्येकाने ज्याने देवाकडनं आशा केलेली आहे, अपेक्षा केली आहे,
आशेने परमेश्वराच्या पुढे गुडघे टेकलेले आहेत, प्रार्थना करीत आहात, विनवण्या करीत आहात, मागणं करत आहात, आपण एक वेळेला स्वतःच्या शुद्धतेकडे सुद्धा पाहावं. शुद्ध करा स्वतःला. दररोज आणि दररोज स्वतःला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करा. दररोज आणि दररोज परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा शब्द कसा आपण पाळायचा याचं चिंतन करा. त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी विनवण्या करा. मागा देवाकडे की देवापा तुझ्या मार्गाने मला चालायला शिकव, तुझ्या मार्गाने मला चालव, तुझ्या मार्गामध्ये मी अडखळू नये म्हणून देवाकडे विनंती करा, प्रार्थना करा. आणि मग तुम्हाला अनुभव येईल की परमेश्वर खरोखर समीप आहे. शास्त्रवचन आहे, जो खऱ्या भावाने परमेश्वराला हाक मारतो त्याच परमेश्वर समीप आहे. होय प्रियानो, जर तुमची भावना खरी असेल तर तुम्ही देवाच्या भावनेकडे सुद्धा पाहणार आहे. कारण कुठलीही गोष्ट एकतर्फी नसते प्रियानो. होय, कुठलीही गोष्ट एकतर्फे नाही. देव म्हणतो माझं वचन पाळा, मी तुमचं ऐकेन. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आज तयारी करावी. खूप जण विनवण्या करतायत, प्रार्थना करतायत, उपवास करतायत, देवाला हाक मारतायत, पण स्वतःच्या वागणुकीकडे लक्ष देत नाहीयेत आणि त्यांची निराशा होते. प्रियानो, आज आपण प्रत्येकाने निर्धार करा की मी स्वतःला देवाच्या वचनाप्रमाणे बनवेन. आणि आम्हाला सहाय्य पवित्र आत्मा आहे, आम्हाला मदतगार पवित्र आत्मा आहे. तुम्ही कळकळीने गुडघे टेकून परमेश्वराकडे विनंती केली आणि सांगितलं, प्रभू हे वचन मी ऍक्सेप्ट करतो, या वचनाप्रमाणे आता मला जीवन जगायला शिकव, या आज्ञा मी ऍक्सेप्ट करतो, ह्या आज्ञांचं पालन माझ्याकडनं होऊ दे. तुम्ही मागून तर पहा आणि मग तुम्ही अनुभवाल की देवाचा आत्मा त्या आज्ञांचं पालन करण्याकरता तुमचं बळ होईल. देवाचा आत्मा तुम्हाला शक्ती पुरवेल. देवाचा आत्मा तुम्हाला मनाप्रमाणे, परमेश्वराच्या मनाप्रमाणे घडवेल. आणि मग प्रियानो, नीतिमानांच्या प्रार्थनेत बळ येतं. मग प्रियानो, नीतिमानांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. होय, हीच पद्धत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रार्थना करू. परमपवित्र पित्या, उद्धारक दैवात आणणाऱ्या ख्रिस्त ईश्वराच्या आजच्या पवित्र वचनाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. या वचनाप्रमाणे आम्हाला पुढे जाण्याकरता सहाय्य कर. कारण नुसत्या विनवण्या करणं, नुसत्या प्रार्थना करणं, नुसत्या देवाकडनं अपेक्षा करणं याने काही होणार नाही. अपेक्षे पूर्तीसाठी जसा देव शुद्ध आहे तसे आम्ही शुद्ध होणं गरजेचं आहे. आज मी तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, की ऐकणाऱ्यांनी स्वतःला शुद्ध करण्यासाठी वचनरूपी जलस्नान घ्यावा. दररोज आणि दररोज वचन वाचावं, दररोज आणि दररोज वचनाचं मनन करावं. कारण देवाचं वचन आमचं अंतःकरण शुद्ध करणार आहे. माझ्या बाप्पा, तुझी कृपावृष्टी कर आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात आमेन. या प्रियानो, आपण प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझं राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हे तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर तो असते आणि जसं मी आपल्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण ते राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियानो, शांतीने राहा. पहा, शांतीचा राजा आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांसोबत आहे. आमेन.